छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोपांचा भडका. तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र समोर आलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले असून वातावरण अधिकच ढवळून निघालं आहे. तालुक्यात तब्बल 56 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या उपक्रमात माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचे मोठे योगदान असल्याचा दावा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रेरणेचं आणि ऊर्जेचं स्थान आहे. एका पुतळ्याबद्दल एवढा विरोध का? हा विरोध छत्रपतींनाच आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करण्यात आली, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी ताणले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या नावावरून सुरू झालेलं हे राजकारणावरून सुरू झालेलं त्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं. नाही, 64 पुतळे बसवले तर ते आता पडले म्हणून त्यांना आठवण आली शिवाजी महाराजाची. इतक्या 15 वर्षात काऊन नाही बसवले? ते जे मतदारांना गृहीत धरत होते की पाटील समाज आपल्या माणसं पाटील, ते त्याच्यामुळे आता पुतळे देणं चालू आहे. आणि एवढा पैसा आला कुठून यांच्याजवळ? 1-1, 2-2 लाख रुपये देऊन राहिले प्रत्येक गावात. एवढा पैसा आला कुठून? हे तर म्हणतात माझ्याजवळ काहीच नाही. आता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला म्हणतात मी एकत्र 15 वर्षात का नाही आणला यांनी? 1,11,00,000चा पुतळा आहे म्हणतात, त्यातले 40% रक्कम त्यांनी दिली म्हणतात. कुठून आला एवढा पैसा? आणि त्यांनी खरंच साहेबांना हिशोब विचारावा 1-1.5 वर्ष. उलट यांचा हिशोब विचारावा, पैसे यायला लागले कुठे? नाही, माझं म्हणणं काय आहे की त्यांचा एक आरोप होता की आताच शिवाजी महाराजांचे पुतळे का बसा लागले. पण तुम्ही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ना, तुम्ही कोण आहे? महाराजांचे जर पुतळे बसत असतील तर ती चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे हे त्यांनी स्वतःला विचारावं. तुम्ही हे नका म्हणू की आताच का बसा लागले. आताच बसले नाही, 56 पुतळे या तालुक्यात बसवलेले, माझ्या हाताने पण मी बसवलेले. माझं म्हणणं काय आहे की त्या एकट्या माणसाच्या पुतळ्याबद्दल तुम्हाला एवढा द्वेष का? महाराजांच्या पुतळ्याच्या आडून राजकारण केलं ते असे आरोप नाही, राजकारणाचा विषय इथे येत नाही ना. महाराज राजकारण शिकवलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण शिकवलं नाही. पण तो माणूस जर गावात असला तर ऊर्जा स्रोत असते, सर्वसामान्य जनतेला ऊर्जा भेटते. जे काय म्हणतात ते अशिक्षित सुशिक्षित पोरं असतात समजा बुवा कामं, त्यांना ते ऊर्जा देते ना की नाही या माणसाला आपल्यासाठी काहीतरी करेल म्हणून. शेवटचा प्रश्न, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी असे म्हटलंय की आमच्या नेत्याला जर अधिकारी केलं तर शिवसेना स्टाईल म्हणजे जशात तसं उत्तर देऊ. तुमचे शिवसैनिक म्हणून काय प्रतिक्रिया? नाही, आम्ही ते शिवसैनिक आहेत, आम्ही पण शिवसैनिक आहे ना. आमचं म्हणणं आहे की ते त्यांच्या नेत्याबद्दल ते आत्मीयता बाळगू शकतात, बरोबर आहे. पण आमच्या नेत्याला पण जर कोणी काय बोललं तर आम्ही पण सहन करून घेणार नाही. आम्ही पण कट्टर हाडाचे शिवसैनिक आहे ना. आमच्यावर पण केसेस आहेत, आम्ही जेल भोगेले आणि आम्हाला 2 हात करायची कधी पण तयारी. त्यांचं जर वैयक्तिक इच्छा असेल तर कधी पण तयारी आपली.